अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे। सोयाबीन, कपाशी, तूर यासह अन्य पिकांना मोठा फटका बसला आहे। उभे पीक आडवे झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे। या संदर्भात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यात शेती बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला। यानंतर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडले। पालकमंत्री दहीहंडीमध्ये येतात, पण साधं कलेक्टरला नुकसान भरपाईबाबत विचारत नाही, बैठका घेत नाही। या गोष्टी सहन कशा करायच्या? तर ओट चोरी करून तुम्ही लोक सत्तेत आले आहे, हे आता सिद्ध झाले आहे। तुम्ही पालकमंत्री आहात तर लोकांची काळजी करा, असा टोला यशोमती ठाकूर यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला। जनसमर्थन न्यूज, अमरावती। पालकमंत्री येतात बावनकुळे साहेब, तिथे काय दहीहंडी, नाच गाणे हे सगळं करतात, साधं कलेक्टरला विचारत पण नाही आणि समोरे चालले जातात। तर ह्या सगळ्या गोष्टी कशा काय सहन करायच्या? तुम्ही पालकमंत्री आहात, तुमचं सरकार आहे, तेव्हा हे सरकार कशासाठी असतं? हे लोकांना जिव्हाळा देण्यासाठी, त्यांना हिंमत देण्यासाठी असतं। वेलफेअर स्टेट म्हणतो आपण याला। पण तुम्ही यायचं, डायरेक्ट तिथे जायचं, दहीहंडी फोडायची, तिथे अजून काय काय तमाशे करायचे, वोट चोरीला काय काय, वोट चोरी करूनच तुम्ही लोक सत्तेत आलेले आहात, हे आता सिद्ध झालेलं आहे। पण आता आहात पालकमंत्री तर करा की काळजी थोडीशी लोकांची पण। या मागच्या 2 दिवसांमध्ये तिवसा तालुक्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुख्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। अतिवृष्टी काही ठिकाणी झाली। भिवापूर तलाव फुटलेला आहे आणि ती जर भिंत फुटली तर 2-3 गावं त्या ठिकाणी पाण्याखाली येतील। गोट्याचा तलाव देखील त्या ठिकाणी खूप डेंजरस सिच्युएशनमध्ये आहे आणि वर्ह्यामध्ये हे जे नाले आहेत हे इतके ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे शेतीचं नदीच्या काठी आणि आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। सरकारने याची नोंद घेतली पाहिजे आणि पंचनामे करण्यासाठी ताबडतोब आदेश दिले पाहिजे, असं माझं मत आहे।